नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. टाकाऊ पदार्थाच्या दुर्गंधीने नागरिक व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात. दिग्रस शहरातील मानोरा रोडवर मोठा नाला प्रवाहित आहे. या नाल्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला मटण चिकन व्यावसायिक टाकाऊ पदार्थ टाकीत आहे. तसेच या भागातील खानावळी हॉटेल चालक हे सुद्धा शिळे पदार्थ टाकत असल्याने दुर्गंधीने कळस गाठला आहे. या पुलावरून जाताना नाकाला रुमाल बांधून जावे लागत आहे, इतकी दुर्गंधी पसरली आहे. त्याच ठिकाणी पुलाच्या एका बाजूला भास्करवार पब्लिक स्कूल आहे. या दुर्गंधीचे लोण शाळेत पोहोचत असल्याने बाल विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले. महिनाभरापूर्वी ही बाब नगर परिषदेचे उपाध्यक्ष सचिन बनगेनवार यांच्या दृष्टीस पडली असता नगर परिषदेच्या कारवाईने पुलाच्या दोन्ही भोवताली टाकाऊ पदार्थ टाकणे बंद झाले होते. परंतु पुनश्च हा प्रकार सुरू झाल्याने व शाळासुद्धा सुरू झाल्याने नागरिक विद्यार्थी यांचे आरोग्य धोक्यात आले. सदर बाबीवर आळा बसावा याकरिता नगरपालिका प्रशासनाने ठोस पावले उचलावी अशी अपेक्षा नागरिक विद्यार्थ्यांचे पालक करीत आहे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.